वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी बापू जाधव यांच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 13 संचालकांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर रामहरी बापू जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। जाधव यांनी सदरील अविश्वास ठराव हा त्यांनी जिल्हा परिषद लढवल्याने घेण्यात आला असून आपल्या काळात बाजार समितीने प्रगती केली, अनेक विकास कामे झाली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। यासोबतच जाधव यांनी आपण आपल्या सभापती पदाच्या कार्यकाळात समाधानी असल्याचा देखील विधान त्यांच्याकडून करण्यात आलं आहे। काय सांगा तुमच्या विरोधात अविश्वास ठराव करण्यात आलेला आहे, काय प्रतिक्रिया तुमची? आज जो अविश्वास माझ्यावर आला त्या बाबतीमध्ये माझं म्हणणं असं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये भाजपची आणि शिवसेनेची युती झाली आणि या युतीमध्ये माझं जे सर्कल आहे, वाकला सर्कल, ते भाजपला सुटलं। त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार, राष्ट्रवादीचा उमेदवार आणि मी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरलो आणि त्या आकाशापोटी जे राष्ट्रवादीचे असतील, भाजपचे असतील, त्यांनीवर माझ्यावर एक आखला आणि त्यामध्ये माझ्यावर अविश्वास आणण्याचा प्रयत्न केला आणि तो आज त्यांनी पारित केलेला आहे। यामागचे त्यांनी जे कारण दिलेले आहेत, तुम्ही मनमानी कारभार केला असा आरोप त्यांनी केलेला आहे। मी काम करीत असताना तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुमचा बराच त्यामध्ये सहभाग आहे। तुम्ही वेळोवेळी आमच्या मार्केट कमिटीमध्ये जवळजवळ वेळोवेळी म्हणल्यापेक्षा कायमचा तुमचा त्या मार्केट कमिटीमध्ये कॉन्टॅक्ट आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की मी 18च्या 18 लोकांना एक संघ घेऊन चालण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी काम केलेलं आहे आजपर्यंत 3 वर्षाच्या काळामध्ये। आमदार रमेश बोरनारे सर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना जांभरगाव गट क्रमांक 244 मध्ये उपबाजारासाठी 10 एकर जमीन मिळवली असून जागेसाठी 35 लाख रुपये शासकीय भरणा आणि लीजसाठी 18 लक्ष रुपये, एकूण 53 लक्ष रुपये खर्च करून 7-12 उपबाजाराला मान्यता मिळवली आणि त्यासाठी सुद्धा पुढच्या कामकाजासाठी सुद्धा आपण त्याचं सपाटीकरणासाठी 1,04,00,000 रुपयाचं टेंडरसुद्धा त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपण बाजार समितीमध्ये काम करीत असताना जे काही शेतकऱ्याचं पेमेंट होतं त्यामध्ये 2024 मध्ये 2 कोटी रुपये एक व्यापारी घेऊन फरार झाला आणि त्यांनी आपल्या शेतकऱ्याची फसवणूक केली होती। सदर शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर उपोषण करून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते, परंतु आमदार साहेबाच्या सहकार्याने एका व्यापाऱ्याने बुडवलेले शेतकऱ्याची रक्कम शेतकऱ्याची काही रक्कम त्यांनी अदा केली आणि ते उपोषण सोडवण्याचं काम केलं। नंतर पुढच्या काळामध्ये अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावून पणन मंत्री नामदार जयकुमार रावल साहेब यांच्या दालनात आमदार साहेबांनी आपल्या सर्व संचालक मंडळ आणि प्रमुख शेतकरी यांची बैठक घेऊन थकलेले पेमेंट देण्यासाठी पणन मंत्री यांनी निर्देश दिले की वैजापूर बाजार समिती ही सक्षम असल्यामुळे शेतकऱ्याच्या थकीत रक्कम देण्यासाठी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्तरावर शेतकऱ्याचे 50% पेमेंट करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा असे निर्देश त्यांनी त्यावेळेस दिले आणि नंतर आपण त्यातून जवळजवळ बाजार समितीने 89,60,105 रुपये थकीत 270 शेतकऱ्यांना ते 50% रक्कम आपण दिलेली आहे। माझ्या कार्यकाळामध्ये आमच्या संचालक मंडळाच्या कालावधीमध्ये 7,04,00,000 रुपये FD केलेले आहे आणि चालू खात्यावर 11,80,000 रुपये इतके शिल्लक आहे। मागे म्हणजे 6 एक महिन्यापूर्वी विषय आहे, तुम्ही भाजपमध्ये जा अशी चर्चा होती, ते कितपत खरं आहे? मी कधीही भाजपची वल्गना केली नाही, परंतु माझ्या नावाच्या बाबतीमध्ये काही लोक आमदार साहेबाच्या आणि माझ्यामध्ये पेच निर्माण व्हावा किंवा तेढ निर्माण व्हावा याच्यासाठी
परस्पर वल्गना करायचे की बापू भाजपमध्ये जाणार, भाजपमध्ये जाणार. परंतु मी सुद्धा मागच्या पत्रकार परिषदेमध्ये एक वेळेस सांगितलं होतं की मी भाजपमध्ये जाणार नाही, याचा पण खुलासा पत्रकारांनी केलेला होता. कारण विशेष म्हणजे तुमचे संचालक तुमच्या पक्षाचे तेच हे सांगत होते. नाही, याचं कारण असं आहे की परस्पर लोक त्या ठिकाणी वल्गना करत होते, त्याच्यामुळे ती चर्चा होती. परंतु मी आजपर्यंत कधी भाजपचा विचार केलेला नाही आणि आता करायचा विचारच नाही राहिला. आता तर मी एकनिष्ठ झालेलो आहे यांचा.